शिंदखेडा या गावामध्ये श्रीराम मंदिराच्या प्रांगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचं उद्घाटन झालंय। नमस्कार मित्रांनो, मी सुनील कुमार नजर 18 न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोषजी मिस्त्री हे उपस्थित झाले आहेत। ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव कार्य करीत आहेत। त्यांचा आजवरचा प्रवास तसेच आगामी निवडणुका नगरपालिका असो जेडपी असो त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची असलेली भूमिका तसेच त्यांनी आजवर केलेल्या राजकीय प्रवासामध्ये त्यांना आलेले चांगले आणि वाईट अनुभव याशिवाय सरसकट बिनविरोध निवडणुका होणे हे लोकशाहीला तारक आहे की मारक याबद्दल त्यांना काय वाटते अशा असंख्य प्रश्नांवर आपण त्यांच्याशी मनमोकळा गप्पा करणार आहोत, दिलखुलास गप्पा करणार आहोत। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कधी आणि कसे आलात? नमस्कार। सर्वप्रथम नजर न्यूज 8 मी मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। 25-30 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात स्वर्गीय बापदादा शास्त्री आणि माननीय स्वर्गीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे 1995 ची जी निवडणूक होती माननीय बापदादा शास्त्री यांनी शिवसेनेच्या माध्यमातून लढवली होती आणि ती निवडणूक लढवत असताना मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून त्या निवडणुकीमध्ये मी फिरत होतो। पण शिवसेनेचं जे धोरण होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे कुठेतरी आमच्या मनाला साजेसा झाला आणि त्या अनुषंगाने आम्ही आमची राजकीय वाटचाल आणि सामाजिक वाटचाल ही सुरू केली आणि सामाजिक काम करत असताना आम्ही राजकारण देखील केलेलं आहे। तर राजकारणाच्या विषयी जर म्हटलं तर चांगले अनुभव पण आलेले आहेत, वाईट अनुभव पण आलेले आहेत। त्याच अनुषंगाने मी 2008ला शिवसेनेकडं मी माझी महानगरपालिकेकडे मी उमेदवारी मागितली असताना ती उमेदवारी मला न मिळाल्यामुळे मी शिवसेनेतनं बाहेर पडलो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात मी काम केलं आणि 2008 साली मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सक्रिय कार्यकर्ता झालो। त्यावेळेस मला पक्षाने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी माझी सामाजिक आणि राजकीय कारकीर्द बघून मला धुळे शहराचं शहर उपाध्यक्षपद म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मला माझी नियुक्ती धुळे शहरात केली। संतोष भाऊ, आपण शिवसेनेमध्ये किती वर्ष काम केलं आणि कार्यकर्ताच म्हणून तुम्ही आजही राजकीय क्षेत्रात वावरत आहात। कधी तुम्ही मोठं पद जरी मिळालं असलं तरी तुम्ही आज कार्यकर्ते म्हणूनच वावरतात आणि कार्यकर्ता हाताळातला असतो असं तुमच्या कार्यकृतीतून दिसून आलेलं आहे। आजपर्यंत तुम्ही सामाजिक काम म्हणजे नेमकं कुठले कामं केलेली आहे जनतेच्या हिताची? सामाजिक काम करत असताना मी शिवसेनेत असताना 1995 पासून मी सुरुवात केलेली आहे आणि शिवसेनेचं काम करीत असताना वेळोवेळी आमच्या कार्यालयातनं ज्या वेळेस आम्हाला आदेश यायचे त्या वेळेस ग्रामीण भागातले जे लोक यायचे रक्तदानासाठी तर ते ज्यांना रक्त पाहिजे असायचं त्यावेळेस आम्हाला आमच्या कार्यालयातनं फोन यायचा का बुवा अशी व्यक्ती ग्रामीण भागातनं आलेली आहे, त्यांना तुम्हाला रक्तदान करायचंय। आम्ही शिवसेना प्रमुखांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारणाच्या माध्यमातून जे ग्रामीण भागातनं किंवा धुळे शहरातनं जे लोक आमच्याकडे यायचे तर आम्ही वेळोवेळी आमचे जे शिवसैनिक होते ते प्रत्येक वेळेस दर 3 महिन्याला 2 महिन्याला रक्तदान करायचे। या माध्यमातून आम्ही या पक्षाचं काम केलेलं आहे। त्याच पद्धतीने समाजाचं देखील त्याच पद्धतीने काम केलेलं आहे। रात्री अपरात्री कोणालाही वेळ प्रसंगी पोलीस स्टेशन असो किंवा सिव्हिल हॉस्पिटल असो
किंवा कुठलंही काम असो, आम्ही या शिवसैनिकांच्या माध्यमातून ते जनतेचं आणि समाजाचं काम आम्ही माननीय शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने आम्ही केलेलं आहे. रक्तदानासारख्या अतिशय सामाजिक उपक्रमामध्ये तुम्ही शिवसैनिक म्हणून कार्यरत होते आणि शिवसैनिक हा कट्टर तळागाळातल्या माणसांना न्याय देण्याचीच भूमिका शिवसैनिकांनी आजपर्यंत घेतलेली आहे. अशा खडतर प्रवासातून आपण सलावून निघालेले आहे आणि या कार्याची राज ठाकरे साहेबांनी आपली दखल घेतली आणि आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दाखल करून घेतलं. तर सुरुवातीला या सेनेचं आपल्याला कुठलं पद होतं आणि आता सध्या कुठलं पद आहे? माननीय राज साहेबांनी माझ्यावरती जी पक्षाची जी जबाबदारी टाकली, सुरुवातीला 2008ला मला धुळे शहराचं उपाध्यक्ष पद देण्यात आलं आणि धुळे शहरात वेळोवेळी पक्षाच्या माध्यमातून आम्ही मोठमोठे आंदोलन देखील केलेले आहेत आणि हे आंदोलन करत असताना जे जे काही अपडेट वरती म्हणजे साहेबांपर्यंत आमची जी माहिती जात होती ती माहिती साहेबांपर्यंत गेली असता साहेबांनी परत माझी धुळे तालुका अध्यक्ष पदी माझी नियुक्ती केली. परत मी धुळे तालुक्याचं काम करत असताना माझ्या धुळे तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं जे विजन होतं, गाव तिथं शाखा, मी प्रत्येक गावात माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचं मी ओपनिंग देखील केलेलं आहे. गरीब मुलांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत वयांचं वाटप देखील मी केलेलं आहे. काही ठिकाणी आम्ही शिलाई मशीन देखील वाटलेलं आहे. या अशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करीत असताना साहेबांना अभिप्रेत असलेलं शेतकरी हा महाराष्ट्राचा शेतकरी हा सुजलाम आणि सुफलाम व्हायला पाहिजे या अनुषंगाने धुळे जिल्ह्याची शेतकरी सेनेची जबाबदारी आज माझ्यावरती सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सोपवलेली आहे. हे करीत असताना शेतकऱ्यांवरती जी आत्महत्येची जी वेळ येते, परत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडनं जे काही योजना आहेत त्या योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना त्याचा न्याय कसा मिळवून देता येईल त्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहोत. वेळ प्रसंगी पडला तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरायला कमी करणार नाही आणि वेळोवेळी पक्षाचे जे जे काही आदेश येतील आम्हाला त्या पक्षाच्या आदेशाचा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या माध्यमातून जनतेला आणि शेतकरीला कसा न्याय मिळेल हे आम्ही या ठिकाणी आज नमूद करत आहोत. नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करता. बरोबर. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याची जी भूमिका आहे मनसेची ती अतिशय चांगली आहे. मात्र हे करत असताना सत्तेची चाबी आपल्या हातात जर आली तर आपण चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याचा उद्धार करू शकतो. या अनुषंगाने माझा असा एक प्रश्न आहे की आगामी काळात जे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे शेतकऱ्यांना जर आले किंवा शेतकऱ्यांना जर तुम्ही उभे करून निवडणुकीत जर जिंकून आणलं तर सत्तेची चावी त्या शेतकऱ्यांकडे येईल आणि शेतकरी अधिक सक्षम होईल असं आपल्याला वाटतं का? हो, नक्की. आम्ही पक्षाच्या वतीने त्या पद्धतीने धुळे तालुक्यात निवडणूक लढवण्याची तयारी समर्थपणे आम्ही पेरण्याच्या तयारीत आहोत. तसेच धुळे शहरात देखील महानगरपालिकेची निवडणूक ही देखील आम्ही मोठ्या ताकदीने आम्ही या धुळे शहरात लढवणार आहेत आणि धुळे तालुक्यात देखील मोठ्या ताकदीने लढवणार आहेत. आता जे जिल्हा परिषदेचे जे गट आहेत म्हणजे जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत त्या सदस्यासाठी सुद्धा आमच्याकडे लोक आहेत आज उमेदवारी करण्यासाठी. पंचायत समितीला उभे करण्यासाठी पंचायत समितीला देखील आमच्याकडे आज उमेदवार आहेत आणि ग्रामपंचायतचा जो विषय आहे तो स्थानिक पातळीवर असतो त्याच्यामुळे पक्षाचा त्या ठिकाणी संबंध येत नाही. परंतु पक्षाचे जे आमचे महाराष्ट्र सैनिक आहे
ते देखील पंचायत आपलं ग्रामपंचायतसाठी सज्ज झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांना देखील तुम्ही उभे करून त्यांना सत्तेत आणण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. नक्की. बरोबर. शेतकरी झाला, आता महानगरपालिका जर आहे, आपली धुळे महानगरपालिका आहे, त्या निवडणुकीची रणभूमिका किंवा या संदर्भात निवडणुकीतील आपली पक्षाची आणि व्यक्तिगत आपली असलेली भूमिका काय आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका जी आहे, सन्माननीय रावसाहेब ठाकरे जे आदेश आम्हाला देतील जिल्हा पातळीवरती, वेळ प्रसंगी पडलं तर महाविकास आघाडीतनं देखील आम्ही लढणार आहोत. आमच्या सोबत शरद पवार पक्ष देखील आहेत, त्याच्यानंतर शिवसेना उभाटा पक्ष देखील आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, काँग्रेस आहे. ह्या सर्व पक्षाच्या वतीने एक महाविकास आघाडी सन्माननीय रावसाहेब ठाकरे त्या महाविकास आघाडीच्या दिशेने जात आहेत. जर महाविकास आघाडीच्या वतीने जर आम्हाला ज्या पक्षाच्या वतीने जसे जसे जागा सुटतील त्या पद्धतीने आम्ही त्या गोष्टीला तयार आहोत. वेळ प्रसंगी पडलं, साहेबांनी जर सांगितलं का आपल्याला स्वबळावरती लढवायचं आहे, तर स्वबळाची तयारी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या धुळे शहरात तयारी ठेवलेली आहे. कमीत कमी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने कमीत कमी 25 ते 30 उमेदवार आम्ही पुढे ताकदीनिशी आणि वेळ पडला तर किंग मेकरच्या भूमिकेत देखील आम्ही राहणार आहोत. अभिनंदन आहे तुमचं की मनसेने इतक्या कमी कालावधीमध्ये 20 ते 22 उमेदवार देण्याची तयारी दाखवलेली आहे आणि याचं श्रेय मला असं वाटतं की तुमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांकडेच जातं आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट अशी की ह्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, दोंडाईचा असेल, जामनेर असेल, शिरपूर असेल, सिंदखेड असेल, पण काही ठिकाणी या सरसकट बिनविरोध निवडणुका झाल्या. म्हणजे 1 नव्हे 2 नव्हे उमेदवार बिनविरोध झाले तर 27 उमेदवार जर असतील तर 27च्या 27 उमेदवार बिनविरोध झाले. आणि असे बिनविरोध झाल्यानंतर मतदारांचा हक्क हिरावून घेतलेला आहे. तर अशा निवडणुका बिनविरोध होणे सरसकट या लोकशाहीला पोषक आहे का मारक आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आज जळगाव जिल्हा म्हणा किंवा धुळे जिल्हा म्हणा, या ठिकाणी जे काही बिनविरोध लोक जे काही निवडून आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो या समाजाला, धुळे जिल्ह्याला आणि देशाला एक मतदारांचा जो अधिकार हिरावून घेण्याचा जो प्रयत्न काही लोक जे करत आहेत ते ह्या देशाला देखील आणि धुळे जिल्ह्याला देखील हे मारक आहे. माझ्या माहितीप्रमाणे असं व्हायला नको, कारण की संविधानाने जो आपल्याला हक्क दिलेला आहे मतदानाचा अर्थ असा होतोय की आपल्याला मतदान करायचा जो अधिकार दिलेला आहे तो जर अगर हिरवण्याचा जो प्रयत्न काही लोक करत असतील तर नक्कीच या देशाला आणि या जिल्ह्याला तो मारक आहे. सरसकट बिनविरोध निवडणुका होणे हे लोकशाहीला पोषक कधीच राहिलेले नाहीये असं संतोष भाऊ यांनी आज आपली भूमिका मांडताना स्पष्ट केलेलं आहे. भविष्यात अशा सरसकट निवडणुका होऊ नये यासाठी देखील त्यांचं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय रामकृष्ण वाघ हे देखील आपल्या स्टुडिओत उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा करणार आहोत. जय महाराष्ट्र भाऊ. जय महाराष्ट्र. आपण धुळे तालुक्यात राहणार आहे. हो. म्हणजे तरवाडे हे गाव राजकीय क्षेत्रात, धुळे तालुक्यातल्या राजकीय क्षेत्रात फार महत्वाचं गाव आहे. हो. या गावात आपण राहतात. हो. तर आपण सामाजिक सेवा हो. आणि राजकीय क्षेत्रात कधीपासून आलात? नमस्कार, मी नजर न्यूज 18 चॅनलचं पहिले आभार मानतो की मला बोलण्याची त्यांनी संधी दिली. मी राजकीय क्षेत्रात जसं संतोष मामा यांनी सांगितलं की मी सुद्धा स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्याच माध्यमातून घडून आलेलो आहे कार्यकर्ता म्हणून, महाराष्ट्र सैनिक तिथून, आणि त्यांच्याच कार्यातून मी सुद्धा ग्रामीण भागातून काम करतोय.
बरोबर आहे. तरवाडे गावापासून तुम्ही सुरुवात केलेली आहे. हो. शिवसेनेचं तुम्हाला कुठलं पद होतं? शिवसेना मी फक्त शिवसैनिक शिवसैनिक म्हणूनच तुम्ही काम करत करीत होतो. होता. बरोबर आहे. आता सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी आपल्या कार्याची दखल घेतली व शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आहे व तळागाळातला शिवसैनिक आहे म्हणून ते घेतले. आज तुमच्याकडे जिल्हा उपाध्यक्ष पद आहे शेतकरी सेनेचं. हो. या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय काय योजना राबवणार आहे किंवा तुमची भूमिका काय असणार आहे? मी सर्वप्रथम आदरणीय राजसाहेब ठाकरे व संतोष मामा मिस्त्री मनसे शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष यांनी माझी जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी सेना म्हणून निवड केली. त्या अनुषंगाने मी ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल, शेतकऱ्यांसाठी काय करता येईल ग्रामीण भागातून ते मी काम माझ्या माध्यमातून करत राहील. पण शेतकऱ्यांना आज आहे ना की कर्जबाजारी होतात. हो. त्यानंतर खत बियाणं घ्यायला देखील त्यांच्याकडे पैसा नसतो. त्यामुळे ते कर्जबाजारी झाल्यानंतर आत्महत्याकडे वळतात आणि त्याचं कुटुंब अत्यंत वाऱ्यावर राहतं. तर आत्महत्या थांबवण्यासाठी आपल्याकडनं काही प्रयत्न होणार आहेत काय? कृषी खात्याकडनं कलेक्टर ऑफिस व पंचायत समिती कृषी खातं यांच्याकडनं जे जे शेतकऱ्यांना ज्यास लाभ भेटेल ते अनुदानावर आता उन्हाळ्यासाठी जे भुईमूग लागवड व तीळ लागवड हे जे अनुदानात जे भेटतं ते पुरेपूर ग्रामीण भागात प्रत्येक खेड्यात आमचं तरवाड, खोरदर, मोरदर, शिरूर, चांदे, सीताने, नाणे, नंदाळे या आमच्या बोरी परिसरात आम्ही सर्व स्कीमा जे जे असेल अनुदानाच्या याच्यात ते आम्ही प्रत्येक गावात माननीय संतोष दादा मिस्त्री यांच्या माध्यमातून प्रत्येक खेड्यात मिटिंगा घेऊन आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक कृषी खात्यात ह्या स्कीमा आलेल्या आहेत त्या सर्व आपण त्यांना उपलब्ध आपल्या माध्यमातून करून देऊ असं मी सांगतो. आता शेवटचा प्रश्न आहे. मामांनी तर त्या प्रश्नावर तर आपली परखड भूमिका मांडलेली आहे. सरसकट बिनविरोध निवडणुका होणे हे लोकशाहीला तारक आहे की मारक आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं? हे तर संविधानाच्या विरुद्ध आहे. कारण की जो संविधानाने मतदानाचा हक्क दिलेला आहे, संविधानाने जो हक्क दिलेला आहे आपल्याला तो हिरावून नेला जात आहे आपल्यापासून आणि हे एकदम चुकीची बाब आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोषजी मिस्त्री आणि जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण वाघ हे दोघंही आपल्या स्टुडिओत उपस्थित झाले होते. त्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा केल्या. दिलखुलास गप्पा केल्यानंतर त्यांची असलेली भूमिका त्यांनी परखड शब्दात व्यक्त केलेली आहे. त्यांचे मी नजर 18 न्यूज चॅनल परिवारातर्फे आमच्या स्टुडिओत आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नजर न्यूज 8च्या माध्यमातून आज औपचारिकता गप्पा प्रसंगी नजर न्यूज 8च्या संपादकांचं मी आभार व्यक्त करतो. कारण की त्यांनी आम्हाला जी संधी दिली अशीच संधी त्यांनी वेळोवेळी आम्हाला देत राहावं, आमच्या पक्षाला सहकार्य करत राहावं. पुनश्च त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आपल्या दोघांना आगामी राजकीय प्रवासासाठी नजर 18 न्यूज चॅनल तर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.